चला ताई, चला पुढे पुढे, चला चला चला. आपल्याला मतदान करायचं. काय करायचं आपल्याला? नूतनीकरण. ठीक ठीक. कसं आहे तुम्ही जेव्हा डमी करून बघायचा तुम्ही करून बघा. करू का? हो. तुम्ही ज्याला मत देणार त्याला ते मत दिलं का नाही खात्री करण्यासाठी एक तुम्हाला स्लिप दिसेल. दिसल्यानंतर कट होऊन खाली पडेल ती जी काउंटिंगच्या वेळेस म्हटली जाईल आणि बीप वाजल्यानंतर तुमचं मत पूर्ण बीप वाजल्यावर तिथं तसंच आहे ना. बीप वाजल्याचं तुमचं नाव. हां, मतदानाची प्रक्रिया कशी असते? मतदानाची प्रक्रिया ही मतदाराने त्याची ओळख पटल्यानंतर मतदार ज्या वेळेला मतदान कक्षामध्ये मतदान पेटीजवळ बॅलेट युनिटजवळ जातो तो मतदाराला मत देण्यापूर्वी बॅलेट दिलं जातं. जेव्हा बॅलेट देतं म्हणजे मतदाराला मतदान करण्याची परवानगी दिली जाते त्या एका मतासाठी. त्यावेळेला मतदार मत नोंदवतो. मत नोंदवतो म्हणजे तो यापैकी कुठल्याही एका हे डमी उमेदवार यापैकी कुठल्याही एका उमेदवाराला तो मत देणार. या पद्धतीने समजा 2 नंबरच्या कॅन्डिडेटला जे मत दिलं गेलं आहे तेच इथे स्लिपच्या माध्यमातून त्याला ते दिसेल. ती खात्रीसाठी 7 सेकंदासाठी ती तुम्हाला दिसेल आणि 7 सेकंदानंतर ती स्लिप कट होऊन ड्रॉप बॉक्समध्ये पडेल. ड्रॉप बॉक्समध्ये ती स्लिप जमा होणार. ते ड्रॉप बॉक्समध्ये जमा झालेली स्लिप ही आपण मतमोजणीच्या वेळेस ती मोजली जाते. अशा पद्धतीनं एक मत पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो. काय ना तुमचं? अरविंद काळे, मास्टर ट्रेनर. हा पर्याय वोटर मित्रा या ॲपचा आणि मग समोर आलेल्या पर्यायांवर नंबर हा पर्याय मतदार यादीत अवश्य नोंदणी करावी आणि भारतीय लोकशाही अधिक बळकट करावी. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. मग त्याकरता वोटर हेल्पलाईन ॲप इन्स्टॉल करा. मग ॲपच्या वापरासंबंधीच्या नियमांना मान्यता देऊन ॲप वापरण्यासाठी निवडा. आता हे ॲप वापरण्याकरता खाते तयार करण्यासाठी आज मतदार जागृतीसाठी आणि EVM VVPAT मशीन यांच्यासुद्धा माहिती देण्यासाठी त्याच्या जागृतीसाठी जनजागृतीसाठी जालना जिल्ह्यामध्ये 10 वाहनं ही
निवडणूक आयोगाने जशा सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे प्रचारासाठी त्या गावागावामध्ये जाणार आहेत. त्यामध्ये आपली मतदार नोंदणी असेल, त्यानंतर मतदार यादीमध्ये जे करेक्शन्स असतील तर त्याची माहिती, ती कशी करायची त्याची माहिती, त्यासोबतच EVM आणि VVPAT या यंत्राचा वापरसुद्धा कशा पद्धतीनं होतो त्याबाबत जनजागृती, त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा EVM मशीनसुद्धा काही डेमो आपण काढलेले आहेत. तर त्याच्या जागृतीसाठी ह्या वाहन आणि EVM मशीन ह्या काही गावोगावी जाणार आहेत आपल्या. सर, आपण नागरिकांना काय आव्हान करणार? मी 2 पद्धतीनं नागरिकांना याच्यामध्ये आव्हान करेल की आपली मतदार यादीमध्ये आपलं नाव तपासून घ्या. त्यामध्ये जर नाव नसेल तर फॉर्म 6 भरता येतो. नावामध्ये दुरुस्ती असेल, नावाच्या आपल्या पत्त्यामध्ये दुरुस्ती असेल तर त्या पद्धतीनं फॉर्म 8 भरून घ्यावा. जर एखादा मयत मतदार असतील तर ते नावसुद्धा कमी करून घेणं आवश्यक असतं. तर मतदार यादी आपली जी आहे ती व्यवस्थित करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. त्याच पद्धतीनं EVM VVPAT हे जे आपल्या गावामध्ये येतील, प्रात्यक्षिक तेव्हा होतील, तर तेव्हाही स्वतः मतदान टाकून बघावं. त्याबाबत सर्व माहिती जी आहे तर तीसुद्धा तुम्ही त्यामध्ये घ्यावी. आणि पुढील जे आपले येणाऱ्या मतदान काळामध्ये ज्या काही त्यांना प्रश्न असतील तर ते सुद्धा तिथं त्याचं निराकरण करून घ्यावं अशी मी आव्हान या अनुषंगाने करतो.